तर बघा आताची एक नवीन बातमी या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच बोललेले आहेत की महायुती सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात गेम चेंजर ठरली होती। तर नुकतंच राज्याचा अर्थसंकल्प सादर झालं, यामध्ये लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांबाबत कोणतीही घोषणा झाली नाही। त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला। महिलांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम आहे, ही योजना बंद होणार असा आरोपही करण्यात आला। परंतु महायुती सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात गेम चेंजर ठरली। लाडक्या बहिणींनी महायुतीला पाठिंबा दिल्याने पुन्हा सत्ता स्थापन करण्यात महायुतीला यश आलं आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता। आता त्यावर विधानसभेत अजित पवार यांनी उत्तर दिलेलं आहे। 2100 रुपये लाडक्या बहिणींना नक्की मिळणार असं अजित पवार म्हणाले। लाडकी बहीण संदर्भात आम्हाला आपुलकी आहे। गांडुळासारखी अवस्था आहे, ते कोणत्या तोंडाने चालतं हे कळत नाही। 5 वर्षाचा वचननामा असतो। आम्ही वचननाम्यात जे वचन लाडक्या बहिणींना दिलं आहे ते पूर्ण नक्की करणारच। लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रुपये नक्की येणार। त्यासाठी लाडक्या बहिणींना थोडी वाट पाहावा लागेल। विरोधक तर कोर्टात गेले होते। तुम्ही तर चुनावी जुमला म्हणाला होता। आम्ही 2 शासन निर्णय काढले। त्यानंतर लाडक्या बहिणींच्या लाभार्थी वयाची अट बदलली। 60 वर्षाऐवजी ती 65 वर्ष केली। घाई गडबडीत काही भगिनींची आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही या योजनेचा लाभ घेता। या संदर्भात आवाहन केल्यानंतर महिलांना पैसे परत केले। ही योजना बंद होणार नाही। विरोधक जे बोलत आहेत त्यात काही तथ्य नाही। लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार, मात्र बंद करणार नाही, असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलेले आहे। तर बघा, लाडकी बहीण ही योजना कधीच बंद पडणार नाही आणि महिलांना 2100 रुपये मिळणार, परंतु ते मिळण्यासाठी त्यांना वाट बघावी लागेल, असं उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे बहिणींनो, चिंता करायची आवश्यकता नाही। तुम्हाला पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये 2100 रुपये मिळू शकतात। तर अशा पद्धतीची नवीन माहिती आपण या चॅनलवर देत असतो। तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।